दर्यापूर तालुक्यातील वरुड कुलट येथे 16 जानेवारीला घडलेल्या 3 वर्षीय बालिकेवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ येवदा व्यापारी संघ व विविध राजकीय पक्षांनी 18 जानेवारी रोजी पुकारलेल्या बंदला नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या घटनेचा निषेध करण्यासाठी येवदा शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत सहकार्य केले, तर नागरिकांनी शांततापूर्ण पद्धतीने आपला रोष व्यक्त केला। व्यापारी संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येवद्यातील सर्व व्यापार दुकाने, हॉटेल्स आणि छोटे व्यवसाय संपूर्ण दिवस बंद होते। बाजारपेठ संपूर्णपणे ओस पडली होती आणि शहरात शुकशुकाट होता। नागरिकांनीही घराबाहेर न पडता या बंदला पाठिंबा दिला। बंद यशस्वी करण्यासाठी सामाजिक व राजकीय संघटनांनी मोठा पाठिंबा दिला। त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क होते। नागरिकांनी सरकार आणि न्यायालयाकडे तातडीने दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली, तसेच महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले। या घटनेमुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। अशा घटना रोखण्यासाठी कायद्यांची कडक अंमलबजावणी आणि सामाजिक जागरूकता वाढवणे गरजेचे आहे। येवद्यातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करीत समाजात मानवतेचे मूलभूत मूल्य कायम राखण्यासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला आहे। येवदा व्यापारी संघातर्फे सर्व नागरिकांचे, राजकीय पक्षांचे तसेच व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।